हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मी अंकित सकपाळ। तर आजचा जो हा आपला व्हिडिओ आहे जो की ट्यूबलेस कन्व्हर्जनवरती आपण चर्चा करणार आहोत। आणि मुंबईतली ही पहिली एक्सपल्स असावी जे की ट्यूब टू ट्यूबलेस कन्व्हर्जन केलेलं आहे। आणि माझ्या लहान भावाची ही बाईक आहे, तर त्यालाच आपण सगळ्या गोष्टी विचारूयात की काय आहे, कसं आहे, कशा पद्धतीने ट्यूबलेस केल्यानंतरचा काय फायदा आहे आणि ट्यूब असल्यावरती आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींना फेस करावं लागतं। तर डायरेक्ट आपण अमितशी चर्चा करूया। पण त्या अगोदर मित्रांनो, इन्स्टावरती सुद्धा आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकला होता जे की बऱ्याच लोकांच्या रिक्वायरमेंट्स आल्या की कशा पद्धतीने केलं जातं, काय केलं जातं। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, सगळ्या गोष्टीची माहिती। आणि तुम्हाला जर ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं असेल मग तर ती कुठलीही बाईक असू दे, जे की स्पोक व्हीलवाल्या असतील, आपल्या ऑफ रोडिंग जेवढ्या पण बाईक्स आहेत जसं की हिमालयन आहे, मग ऑल जेवढ्या असतील ते, तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल अँड प्राईज ऑल सगळं। तर चला थेट अमितशीच आपण बोलूयात। आणि जर का कोणाला रिक्वायरमेंट असेल, जर कोणाला ट्यूब टू ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट आणि ऑल डिटेल्स दिलेल्या आहेत, सो कॉन्टॅक्ट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून संपूर्ण तुम्हाला जो अमितने 1 इयर जो मागचा टायर पण जो रेअर टायर केला होता अँड त्यानंतर आत्ताच 15 डेज फ्रंट टायरसुद्धा केला आहे, तर काय एक्सपिरियन्स आहे, काय ऑल सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। सो कंटिन्यू राहा। तर आता डायरेक्ट आपण अमितशी चर्चा करूयात। तर मित्रांनो, इथे अमित आहे माझ्यासमोर। हॅलो मित्रांनो, माझं नाव अंकित सकपाळ आणि सर्वप्रथम सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा आपला व्हिडिओ हा, जसं की आता दादाने तुम्हाला सांगितलं आहेत, बऱ्याच काही डिटेल दिल्या आहेत, तर मी तुम्हाला आता बाकीच्या गोष्टी सांगतो की मी ही एक्सपल्स 200 4V आहे, ही मी गेल्या 2 वर्षापासून चालवतो आहे। तर मला याच्यामध्ये खूप पंक्चरचा इश्यू येत होता ट्यूब असल्यामुळे। तर तुम्हाला माहितीच असेल, एक्सपल्समध्ये ट्यूब येते, ट्यूबलेस टायर नाही आहेत। तर पंक्चरच्या इश्यूमुळे खूप मी ह्याचा एकदम मला खूप विचित्र त्रास होता, त्यामुळे मी मग असा निर्णय घेतला ह्याला ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं। पण ह्याचा जो किट आहे एक्सपल्समध्ये किंवा हिमालयन अदर बाईक्स आहेत त्यांच्यामध्ये हे कन्व्हर्जनसाठी वे टू स्पीडचं किट यूज करतात। आणि ते फक्त असं म्हणणं आहे त्यांचं की ते ॲल्युमिनियम रिमला ॲप्लिकेशन होतं आणि आपल्या एक्सपल्समध्ये ह्या मेटल रिम आहेत, तर ह्या मेटल रिमला ते ॲप्लिकेशन होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मी खूप ट्राय केलं वे टू स्पीडचं किट परचेस करायचं, आणि ते ॲक्च्युली कॉस्ट पण त्याची जास्त होती, 7000 होतं त्या किटचं, त्यामुळे ते मी नाही शक्य करू शकलो। त्यामुळे मी मग नंतर मी आपलं जे लोकल सिलेंट रबर सिलेंट आहे जे हार्डवेअरमध्ये उपलब्ध होतं त्याच्याने मी ट्राय करून बघितला। रेअर व्हील मागचा पूर्णपणे फेल गेला माझं, त्याच्याशी काही सिलेंट प्रॉपर ॲप्लिकेशन झालंच नाही आणि मला काही त्याचा उपयोगच नाही झाला, एअर लीक झाली। त्यामुळे मग नंतर मी गाडी 10 दिवस उभी ठेवून मी लीक करू शकत नाही ही गोष्ट की ह्याच्यामध्ये मी कोणतं केमिकल वापरलं, पण मी मरीन डोअर जे आपल्या पाण्याखाली मरीन असतात सबमरीन, त्यांच्यामध्ये जे केमिकल ॲप्लिकेशन करतात त्यांच्या वॉटर लिकेजसाठी, तर त्याच्यामध्ये मी ते जे केमिकल वापरतात ते मी ह्यात वापरलं आहे। आणि त्याच्यानंतर मी रेअर व्हील जेव्हा मी ह्याचं कन्व्हर्जन केलं होतं आणि ह्यात ॲप्लिकेशन केलं होतं तेव्हा हा टायर मी केलं होतं तेव्हा 32,000 किलोमीटरला केलं होतं। आणि आत्ता तुम्ही बघू शकता मी गाडी 32,000 किलोमीटर नंतर किती चालवली आहे। आता झाली आहे गाडी 51,916, म्हणजे 52,000 पकडाच। आता किती किलोमीटर चालवली आहे मी हे तुम्ही अंदाज घेऊच शकता। आणि त्याच्यामध्ये मला गाडीने काही असा प्रॉब्लेम अजिबात दिला नाही आहे, एकदम प्रॉपर व्यवस्थित मला नॉर्मल टायरसारखी गाडी चालते। वबलिंगचा इश्यू किंवा बॅलेन्सिंग काहीच नाही याच्यामुळे। 2-3 वेळा माझी बाईक पंक्चर झाली होती आणि तो पंक्चर सॉल्व करून मी पंक्चर सॉल्व झालं तर तो व्हिडिओ तुम्हाला खाली दिसत असेल पंक्चर सॉल्व झालेल्याचा, तो तुम्ही बघू शकता। अदरवाईज मला बाईकने काही प्रॉब्लेम अजून तरी ट्यूबलेस कन्व्हर्जन केल्यानंतर दिला नाही। आणि आत्ताच मी रिसेंटली 15 दिवसाआधी मी हा फ्रंट व्हील ट्यूबलेस केला आहे, तर तो सुद्धा अजूनही व्यवस्थित चालतो। आणि हा टायर मी जवळजवळ आजच मी कर्जतला जाऊन आलो आहे, मी हायवेवरती पण एक्सपिरियन्स घेतला आहे कसं आहे काय आहे, एकदम व्यवस्थित गाडी चालते, जशी नॉर्मल चालते तशी, काही असं बॅलन्सिंगचा इश्यू जरा पण नाही आहे। त्यामुळे खूप चांगली ग्रिप पकडते टायरला पण आणि रोड पण,
त्यामुळे मला खूप फायदा आहे. आणि मला वाटतं ही पहिली एक्सपल्स आहे मुंबईत तरी, बाकी मला माहीत नाही, पण मुंबईत माझी ही पहिली एक्सपल्स आहे जिचे दोन्ही टायर हे ट्यूबलेस आहे. त्यामुळे मी ह्या प्रॉब्लेममधून सुटलो. तर नमस्कार मित्रांनो, बघितलात तुम्ही जो की आपला जो अर्धा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की अमितने त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. पण पुन्हा एकदा मी त्याला काही प्रश्न विचारणार आहेत, जे की हे माझे प्रश्न नसून जे की इन्स्टावरती जो आम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकला होता हा जो कन्व्हर्जनचा, तर त्यात पब्लिकचे क्वेश्चन्स आहेत, ज्यांच्याकडे ज्या एक्सपल्स आहेत, कोणाकडे ज्या ऑफरोडिंग बाईक्स असतील, तर त्यांचे काही क्वेश्चन्स आहेत. तर ते पण या व्हिडिओमधून डाऊट्स क्लिअर होतील. तर चला आता विचारूयात परत एकदा. तर अमित, इन्स्टाला जी आपली व्हिडिओ टाकली होती कन्व्हर्जनची, तर कमेंट्स भरपूर आल्या होत्या, रिक्वायरमेंट्स तर येत होत्या, पण मे बी मला असं वाटतं पब्लिकचे डाऊट्स आहेत ते म्हणजे त्यांना कन्फ्यूज आहेत जर करू की नको. तर काही लोकांचे हे क्वेश्चन्स होते की जर ऑफरोडिंगला काही प्रॉब्लेम झाला तर मग रिमला वगैरे काही फटका लागला तर एअर लीक होण्याचे चान्सेस. तर तू काय सांगशील याबद्दल, जे की तुझा अनुभव, तू जेव्हा मध्ये बऱ्याच ठिकाणी राईड केल्यात, तर तुला काही प्रॉब्लेम आला का, किंवा रिम जर बँड झाली तर तू काय प्रॉब्लेम्स आहेत? ओके, आता सांगायचं गेलं तर मी हा टायर जवळजवळ एक मला वाटतं 22,000 रनिंग केला मागचा व्हील. त्याच्यात मला काहीच प्रॉब्लेम आला नाही. मी ऑफरोडिंग पण केलं, खूप ठिकाणी गाडी ऑफरोड ट्रेलवर सुद्धा चालवली, टुरिंग पण केली, कोकणात चालवली. तर कोकणात तुम्हाला गोवा हायवे माहितीच असेल काय कंडिशन होती गेल्या 2 ते 1.5 वर्षात, काय कंडिशन होती. तर मला असा काही रिम बेंडिंगचा वगैरे प्रॉब्लेम आला नाही. आणि रिम बेंड ज्याचे काही क्वेश्चन होते ज्यांचे की रिम बेंड झाली, तर पहिली गोष्ट म्हणजे आता रिम बेंड व्हायचे चान्सेस आहेत ना, हे मी 100% नाही देत, पण कमी आहेत. कारण आपण ज्या फोकच्या इथे सीलंट अप्लाय केलं आहे त्यामुळे ते फोक एकदम घट्ट बसले आहेत, त्यामुळे रिम बेंड होऊन लिकेज होते चान्सेस कमी आहेत. काही केसेसमध्ये होऊ शकतं, मी पूर्णपणे म्हणत नाही आहे की नाही होणार, काही केसेसमध्ये होऊ शकतं. आणि जर रिम आपण एक मोठा फटका लागून रिम बेंड झाली तर आपल्याला ती रिम बदलावीच लागेल. जसं की आपण नॉर्मल ट्यूब असताना सुद्धा रिम बेंड झाली की ती आपल्याला रिम आहे ना बेंड झालेली अलाइन करून भेटत नाही, ती आपल्याला बदलावीच लागते. आपल्याला आपण त्यात हे स्पोक हेच यूज करतो, बट आपल्याला ही जी रिम आहे ब्लॅक फ्रेम, ही रिम ही आपल्याला नवीन बदलावीच लागते. तसंच आपल्याला जर ह्या केसेसमध्ये ट्यूबलेस केल्यानंतर जर रिम बेंड झाली एक्स्ट्रीम ऑफरोड करून, तर रिम बदलण्याशिवाय काही ऑप्शन नाही. बिकॉज जर तुमचा क्वेश्चन असेल की रिम बेंड झाल्यावर लिकेज हे ह्या स्पोकच्या इथून होणार, आणि इथून बेंड केव्हा होणार, जेव्हा इथून लिकेज केव्हा होणार, जेव्हा इथून ही रिम बेंड होईल तेव्हा इथून लिकेज होणार. आणि रिम बेंड झाली तर आपल्याला रिम चेंज करायचं, हाच एक त्याच्यावरचा बेस्ट सोल्युशन आहे. कारण की आपण बेंड रिम ही आपण चालूच शकत नाही आणि गाडी प्रॉपर बॅलन्स होणारच नाही तिचा. सो याच्यावरचं हे आन्सर आहे. तर अमित, दुसरी अजून एक अशा काही पब्लिकच्या कमेंट्स होत्या की बॅलन्सिंगच्या बद्दल याच्यात काही प्रॉब्लेम येऊ शकतो का की ट्यूबलेस केल्यानंतर? नाही, अजून तरी मला बॅलन्सिंगच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. आणि हा आला बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम, पण त्या मी जेव्हा मी चेक केला टायर खोलून तर माझ्या बेरिंग आउट होत्या. बेरिंग चेंज केल्या त्यानंतर माझी गाडी एकदम स्मूथ चालत होती. ह्या आपण ॲप्लिकेशन केल्याने बॅलन्सिंग किंवा गाडी अनइवन चालते आहे, रस्त्यावरून रोड कटरवरून किंवा खड्ड्यातून अशी डिसबॅलन्स होते, अशा गोष्टी मला या केल्यानंतर काहीच आल्या नाहीत. बस जेव्हा केव्हा तुमची जर बेरिंग जाईल तेव्हा गाडी अनबॅलन्स होणार. आणि मी रेअर व्हीलची ना, मी हे जे कन्व्हर्जन केलं आहे तेव्हा ना मी इवन सगळं चेंज केलं. मी पुढच्या बेरिंग पण चेंज केल्या, त्याच्यानंतर मी अलाइनमेंट पण केली, नवीन टायर पण टाकला, या गोष्टी केल्या. आणि मी एक प्रॉपर सगळ्या गोष्टी एकदम कट टू कट नवीन प्रॉपर यूज करून मी टायर केला. मला काहीच प्रॉब्लेम नाही. आजच मी राईड करून आलो आहे, त्यामुळे मला चांगला असा एक्सपिरियन्स आला आहे. तर अमित, पुढचा जे काही आहे आता सगळी माहिती तू दिलेलीच आहेस, आणि जो की आता मेन मुद्द्यावर येऊयात की हे जे ट्यूबलेस कन्व्हर्जन आहे याची प्राईज आणि काय डिटेल्स आहेत, जरा सांग आपल्या प्रेक्षकांना. अच्छा, तर हे प्राईज असं बघायला गेलं तर मला यात मी नवीन टायर परचेस केला आहे, रिम अलाइनमेंट केली आहे, केमिकलचे चार्जेस वेगळे आहेत, त्याच्यानंतर मी बेरिंग वगैरे या सगळ्या गोष्टी चेंज करूनच मी हे केलं आहे. आणि असा काही हा, आणि ज्याला कोणाला करायचं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि मी एवढंच सांगेन की मुंबईमध्ये ऑल ओव्हर कुठेही तुम्ही
लोखंडाच्या रिमवरती केमिकल ॲप्लिकेशन आहे ना, जे आपल्या बाहेर नॉर्मल हार्डवेअरमध्ये जे केमिकल भेटतं आहे सीलँड, ते केमिकल जर तुम्ही ॲप्लिकेशन ह्यात केलं ना 100% ते लिकेज होणार म्हणजे होणार. कारण की मी माझ्या रेअर व्हीलवरती तेच पहिलं ॲप्लिकेशन केलं होतं आणि ते पूर्णपणे माझं फेल गेलं. त्यात माझे 8 दिवस वेस्ट गेले. त्याच्यानंतर मी हे जे मरीन डोअरचं केमिकल आहे ते मी याच्यावरती ॲप्लिकेशन केलं आणि हे आता सक्सेसफुल आहे माझं, सक्सेसफुल. त्यामुळे तुम्ही कुठेही गेलात मुंबईत तरी तुम्हाला हे शक्यच होणार नाही की ह्या मेटल रिमवरती रबर सिलेंट अप्लाय करून तुम्ही हा टायर ट्यूबलेस केलात, हे शक्यच होणार नाही. आणि जो राहिली गोष्ट वे टू स्पीडच्या किटची, तर वे टू स्पीडच्या किटची गोष्ट ही अशी आहे की ते 7,000 रुपयाला आपल्याला पडतं फक्त किट, जे आपण आतमध्ये ॲप्लिकेशन करणार आहोत ते. तर ते खूप कॉस्ट आहे आणि त्याच्यामुळे ते पण जे वे टू स्पीडचं किट आहे ते पण ह्या मेटल रिमवरती ॲप्लाय होत नाही, सक्सेसफुल नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याला वेगळी ॲल्युमिनियम रिम परचेस करावी लागते, तर तो खर्च खूप होतो. टायर 10,000ची ॲल्युमिनियम रिम एक सिंगल रिम आहे, तो 20,000 फक्त रिममध्येच जात आहे. आणि टायर राहिले 7-8 टायर आणि बाकीच्या गोष्टी, तसा एक 35,000पर्यंत माझ्या मते खर्च तुमचा जातो आहे. तर तोच खर्च मी तुम्हाला जर कोणाला करायची इच्छा असेल तर मी तो तुम्हाला एक कमी खर्चात, एकदम कमी खर्चात, अंडर 10,000 मी करून देईन, एवढं नक्की. आणि गॅरंटी मी लिकेजची घेऊ शकतो. जर अदरवाईज स्पोक्सच्या इथून कुठून लिकेज होतं तर ती मी माझी पूर्ण गॅरंटी ते मी पुन्हा करून तुम्हाला ॲप्लिकेशन देईन. पण जर तुम्ही रिम बेंड करून आणलीत आणि म्हणलं की हे लिकेज आहे तर ते मी करू शकत नाही, कारण की ते बेंड झाल्यावरती यावर मी काही करूच शकत नाही. तुम्हाला रिमच नवीन घ्यायची. सो हाच ह्याच्यावरचा सोल्युशन आहे जे काय होतं ते. तर मित्रांनो, तुम्हाला जर हे ट्यूबलेस कन्व्हर्जन, ट्यूब टू ट्यूबलेस कन्व्हर्जन करायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेलेच आहेत, ते तुम्ही बघू शकता आणि तुम्ही संपर्क करू शकता. आणि राहिली गोष्ट आता ह्याची, मी ह्याच्यातून माझी सुटका झाली आहे, कारण की मी 9 वेळा ट्यूब चेंज केली आहे, मागच्या व्हीलची आणि पुढच्या व्हीलची एकदा अशी, आणि व्हीलची एकदा अशी. मी ही 10 वेळा ट्यूब चेंज केली आहे गाडीची. त्यातून मी सुटलो आहे आता ह्या कन्व्हर्जनमधून. आणि जर तुम्हाला कोणाला जर करायचं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा, हेच मी सांगेन. आणि लॉंग राईड्स एन्जॉय करा आणि ट्यूबच्या ह्या ट्यूबलेस कन्व्हर्जनचा तुम्ही पण खूप चांगला बेनिफिट घ्या, हेच म्हणेन. थँक्यू सो मच मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे कोणी एक्सपल्स किंवा अदर कोणत्या बाईक्स आहेत त्यांच्या ह्या ट्यूबच्या पंक्चर प्रॉब्लेमपासून जर त्रस्त असतील तर त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या आणि ते ह्या प्रॉब्लेममधून सुटू द्या. बाय, टेक केअर मित्रांनो. तर आपण भेटूया पुढच्या एका कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभ दीपावली.